हो शांताबाई, आहे का घरात? शांताबाई. हो आहे, मी आतमध्ये. या या. चला व आतमध्ये चला. आहे घरामध्ये शांताबाई. लईच आवाज गळून पडल्यासारखा वाटायला, फारच बरं नाही वाटतं. हो बाई, सकाळी तर फारच तिचा चेहरा विचित्र झाला होता, एकदम पाहण्यासारखा. कसतरीच तोंड करून बसली होती गाडीवर. चला भेटून घेऊ तिला, शांताबाईला. चला. आल्या का बाई? सगळ्या जणी आल्या बाई मला भेटायला. सगळ्या जणी आल्या भेटायला मला. येणार नाही तर काय करणार शांताबाई? तुला एवढं बरं नाही म्हटल्यावर येणार नाही तर काय करणार? आलं तुला भेटायला सगळ्या जणी. हो नाही तर काय. या या, बसा ना, बसा. आपण सगळे बसू. बसा सोफ्यावर बसा. काही सोफ्यावर बसा, काही खाली बसा. बसू सगळे, खालीच बसू. मोकळं चाकळं बसता येतं. त्यात काय सोफा आणि त्यात काय. बसू खाली, जमिनीवर काही नसतं होत. बसा मग बसा. मी पाणी आणते. राहू दे शांताबाई, कुठं पाणी आणती? आम्ही इथं तुझ्या घरी काय खायला प्यायला आलो का? पाणी प्यायला आलो का? तुला भेटायला आलो? राहू दे, पाणी बिनी काही नको आम्हाला. बस नुसती खाली गप्पा मारू. काय म्हणत होती तू? काहीतरी बोलायचं होतं ना, ते बोलू आणि निघतो मग आम्ही. हो बोलू तर खरं. पाणी तर घ्या ना, चहा ठेवते. काही नको शांताबाई, काही नको. बस तू. बरं नाही तुला बरं वाटल्यावर येऊ आम्ही आपण चहा घ्यायला आणि बिस्किट खायला तुझ्या घरी. काय तुम्ही या ना, कधी पण या. काही नाही, चहाला काही नाही. मी काय म्हणत होते, उद्याची आली आषाढी एकादशी, मोठी एकादशी आली उद्या. तर आपण इथं आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम करू म्हटलं. आपल्या सगळ्यांनाच आवडतं भजन कीर्तन करायला. मग आपण सगळे मिळून करू म्हटलं भजन कीर्तन. अशी इच्छा होती बाबा माझी. बघा तुमचं सगळ्यांचं काय मत पडतंय. वाह शांताबाई, वाह, एक नंबर आयडिया दिली तू. आपण मस्त उद्या भजन कीर्तन करूयात खरं मंदिरामध्ये. किती दिवस झाले आपण असं अभंग भजन काही म्हटलंच नाही. हो शांताबाई, जमतं. आयडिया तर एकदम चांगली जमली. मी काय म्हणते, भजन कीर्तन तर करूच या आपण. आणि थोडंसं जे भाविक येतील, जे भक्त येतील सकाळी, तर एक 5-1 किलोचा साबुदाण्याचं पण वाटप करूयात. 5-1 किलो म्हणा, किंवा जेवढं जमेल एक 8-10 किलोचा साबुदाणा वाटत आपण. जेवढे भाविक येतील त्यांना साबुदाणा आणि केळी. काय म्हणता? एक नंबर, एक नंबर काम जमलं, एक नंबर. पण हे साबुदाणा वगैरे आणायचा कुठून? आपल्या घरी तेवढा साबुदाणा नसेल. नाही, असं एकट्याच्या अंगावर नसतं ते. ज्याच्याकडे आहे तो आणेल असं नसतं ते. आपण काय करू, साबुदाणा, शेंगदाणे, त्याचं सगळ्याचं हिशोब काढू किती होतात ते. आणि मग ते लिहू एका ठिकाणी, सगळे खर्च, सगळं. तेल किती लागतं, शेंगदाणे किती लागतात, आणि मग मस्तपैकी त्याचं हे करू, वाटून घेऊ ते पैसे. किती जण मिळून करतात ते वाटून घेऊ तेवढे पैसे. माणसं पण येतील ना मदतीला. आपण भजन कीर्तन करू, त्याच्या पहिले एकीकडे कुणीतरी वाटत बसेल. तुमच्या इथचे पोरं, माझ्या इथचे पोरं, लेकरं मिळून वाटून घेतील ते. हां जमतं शांताबाई, हो खरंच जमतं. ठरलं तर मग आपला उद्याचा हा प्लॅन फिक्स करू आपण. उद्या सकाळीच. पण उद्या सकाळी मग खूप लवकर उठावं लागेल बरं आपल्याला. कारण मग पहिले ते साबुदाणा ते बनवायचं, आणि मग पहिले ते आणावं लागेल, तयारी करावी लागेल, आणि मग बनवावं लागेल. आणि मग आपलं भजन कीर्तनाची तयारी. जमन ना सगळ्यांना? काही हरकत नाही ना? नाही, कोणाला काय हरकत असणार आहे? काही हरकत नाही. चालतं, मग भेटूयात उद्या मग आपण सकाळीच 5 वाजता. वा वा, झाली का सगळे जमा? वा वा. हा ना भाऊ, झालो जमा. काय करता आता? बायकांनी कार्यक्रमच असा केला, मग झालो जमा. चांगला विचार केला होता, झोपू म्हटलं सुट्टीचं. काय झोपायच्या गप्पा करतो भाऊ तू? काय झोपायच्या गप्पा करतो? आज काय झोपायचा दिवस आहे का? आषाढी एकादशी आहे ना आज, वर्षातनं एकदाच येते ना. आणि काय झोपतो तू? चांगलं भजन कीर्तन करायचे, देवाला आठवण करायचं. तर रोज रोज तर आपल्याच्यानी होत नाही म्हणा रोजच्या व्यापामध्ये, पण आज तर देवाला आठव जरा. आणि काय झोपतो तू? तू एक लय विचित्रच आहे बाबा. बरोबर बोलले लाला भाऊ बरोबर बोलले लाला भाऊ. नाही हो भाऊ, लाला भाऊ, तसं नाही म्हणत मी. झोपायचं म्हणजे काय दिवसभर झोपून राहायचं नव्हतं म्हणत मी. पण करतच होतो पूजा वगैरे, पण थोडं 7-7:30-8ला उठून करू म्हटलं. बरं चला, आता इथंच गप्पा नका मारत बसू. चला मंदिरात दर्शन घेऊ आणि लागू आपल्या कामाला. चला बरं. पण मी म्हणतो ते साबुदाणा ते कुठं? उसळ बनवायला आलो तर आपण खरं, साबुदाणा खिचडी बनवायला आलो, पण सामान कुठे? त्याचं काही टेन्शन नाही, बिलकुल टेन्शन नाही. माझ्या इच्छेने मस्तपैकी साबुदाणा वगैरे भिजवून ठेवलेला आहे, देते आता आणून आणि बनवू मग आपण. चला पहिले दर्शन तर करून येऊ, पाय तर पडून येऊ विठ्ठलाच्या. वा वा वा. किती सुंदर तयारी झाली आहे, किती छान सजवलंय. बघा ना, एकदम मन प्रसन्न झालं मंदिरात येऊन. एकदम छान वाटायला लागलं. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. शांताबाई, कुठे राहिल्या बाकीच्या बायका? आल्या नाही अजून. आणि साबुदाण्याची तयारी कोण करते? खिचडीची तयारी कोण करते?
आता बघा खिचडीची तयारी झालेली आहे बघ बाहेर. बाकीच्या येत आहेत ते तिकडंच आहेत. त्यांना काय ते आलू वगैरे छिलून देत होत्या. येतील आता हळूहळू. चूल मांडली आहे. माणसं साबुदाणा खिचडी बनवून घेतात. आपण इकडे भजन कीर्तनाची तयारी करू आता. आणि एका साईडला बसा बरं. दुसरीकडनं भाविकांना यायला जायला जागा द्या. हो हो हो. कीर्तनाचं सामान कुठे? टाळ वगैरे आहे आहे. काढू आपण ते वरतून. काढून घेऊ कुणाच्या तरी हातातून. कर शांता, कर सुरू भजन. कोण करते सुरू? शांताबाई तूच कर भजन. पहिलं भजन तूच सुरू कर. बरं बरं. बोला जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. दरबारी आले रंक आणि राव. दरबारी आले रंक आणि राव. सारे करूप नाही भेदभाव. सारे करूप नाही भेदभाव. नाचू गाऊ सारे हो नाचू गाऊ सारे. हो निसंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. माझा पांडुरंग ऐकतो भजन. माझा पांडुरंग ऐकतो अभंग. माझा पांडुरंग ऐकतो अभंग. भजनात दंगनाचे कीर्तनात. भजनात दंग नाचे कीर्तनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात. सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.